गंगूबाई आहे का हो घरी? गंगूबाई नाही. सविताबाई होते का? सविताबाई काय म्हणतो? सविताबाई गंगूबाई कुठे गेला होता पोरगा? पोरगा कोण? सविताबाई काय झालं का पोराले? नाही तसं नाही म्हणत मी. मला दिसला होता बाई मनीषा सोबत. सविताबाई ये घरात, ये घरात, सांगतो तुला मी. आता बाय इले कसं माहित झालं? गंगूबाई तू समजू नको मला माहित नाही होणार म्हणून कोणती गोष्ट. मला तर जे गोष्ट कोणाला माहित होते ती बी गोष्ट माहित होते बरं. मी म्हणूच काही ना काही घोटाळा आहे म्हणून. पाय सत्य आहे का नाही? हे तर लयच बदमाश आहे बाई. जिले माहीत पडायचं नाही तिलेच माहीत पडलं. सविताबाई कुठे गेली? सविताबाई ये ना घरात, ये ना. आले गंगूबाई तू गोष्ट घेऊ नको. मी कोणाला सांगत नाही बरं, कोणालाच नाही सांगत नाही. सांग काय झालं मनीषाले? नाही सविताबाई तू समजून आली तसं काहीच नाही. सविताबाई मनीषाच्या घरी काही झालं असेल, सासू सुनीचं माझ्या घरी सांगायला आली ती. मग मीच म्हटलं तिले बसव गिसवलं बाई, चहा पाणी पाजलं, पोराले म्हटलं नेऊन घाल म्हटलं तिला तिच्या घरी, म्हणून बाई पोरानं नेऊन घातलं. तसं काही नाही सविताबाई. नाही गंगूबाई पण तू खोटी बोलून राहिली. ते अलगच काही आहे. तुला नाही सांगायचं गंगूबाई, नको सांगत. चल येतो मी. नाही सविताबाई थांब. मला बी घरी काम आहेत ना. सपा सांग काय आता. सविताबाई त्याची दोघांची झंझट सुरू आहे जेठाणीबद्दल. हे सांगे व बाकी काही नाही. आता तुला जे समजायचं असेल ते समजतो. ठीक आहे चल मी चालली घरी. जाऊ दे तो इले आता, नाही तर हे तर पुऱ्या गावाने गजरंग करून टाकीन. चल गंगूबाई येतो मी. हा सविताबाई ये. संध्याकाळी मारतोच मी त्या घराकडे चक्कर. संदीप? अरे संदीप तर मनीषासोबत जायला आहे. कुठे गेले कुठे नाही, फोनही नाही आला संदीपचा. कुठे गेला काय माहीत बाई. मनीषाला घेऊन ज्याला म्हटलं बरं काही नेऊ नको कुठेच, आपण शांताबाईला भेटू. चल शांताबाईच्या घरी कोण चक्कर मारून येतो मी. शांताबाईला माहीत झालं काय तर हा काय माहीत मनीषाला घेऊन गेला काय. मी काही गोष्ट काढत नाही, त्याच्या घरचं पाहतो काय हालचाल आहे. तशीच आली म्हणे शांताबाईच्या घरी. गंगूबाई तू नको सांगू, तरी मी ऐकलं त्या पोराचा आणि मनीषाचं लफडा आहे म्हणून. सविता कुठे गेलती? सविता तू चल लवकर माझ्यासोबत वावरांनी चलशील तर. तूर सोंग नाही आपली. चलतं काय तू? जा तुम्ही. रोशनीजी बाबा तुम्ही जा, मी येतो मागून. कालही असेच म्हणत सविता तू येतो मी नाव नाही याचं. सांग लवकर येशील तर. रोशनीजी बाबा जा तुम्ही, आजच्या दिवस मला काम आहे. चल इकडूनच्या इकडून जातो शांताबाईच्या घरी. शांताबाईच्या घरी माहीत असेल काही? नाही पण मला पक्क माहीत आहे काहीतरी लफडा आहे म्हणून. घरात गेले की सून मला कामात लावून टाकेन. राईत इकडला पता लागायचा. आई कुठे चालले तुम्ही? आली वाटते सून. आई ऐकू आलं का तुम्हाला? कुठे चालल्या म्हणून राहिली? पलटून नाही फोन नाही राहिले. आई अरे गुड्डी, मी म्हणूनच राहिली. गुड्डीसारखा आवाज येऊन राहिला. कोण गायला काय झालं गुड्डी? कोण वारा गांधी आज? काही शामनं काही म्हटलं का तुले? चला ना घरांनी. सकाळपासून जे निघाल्या तो याचं नाव नाही. मला बाहेर जायला लागते. कुठे गेलते तुम्ही? नाही गुड्डी, आता तर मी तुला सांगायलाच राहिली होती स्वयंपाक रोधी मी करतो म्हणून. चल जाय तू कुठे जाता तर मी बनवतो स्वयंपाक. जा मग चालले मी मार्केटले. स्वयंपाक बनवा, तेवढे भांडे गिंडे घासून घे जा. मी येईपर्यंत चेक करून ठेवलं तर बरं. हा गुड्डी जा ना तू, सगळं बनवून ठेवतो मी. तू आली आपण जेवण करू. पाहतो मी आता तिकडून आल्यावर. गुड्डी जाय तू, मी भात येतो शांताबाईच्या घरून. पता लागल्याशिवाय तर माझं पोट गडबड करीन. चल तू जाय तिकडे, मी जातो इकडे. आणि भात मग तिकडून आली की स्वयंपाक बनवतो. राणीला आईला वाद देऊन पाहतो. राणी ऐका घरी राणी.
अरे काकू, मी बाहेर गेली होती ना. पाय हो, मी तुला घरातच आवाज देऊन राहिली, राणी राणी करून राहिली. आई बी घरी नाही वाटते. आई आई असेल ना घरांदी, आई असेल त्या कोपऱ्यांदी. काकू, आईला की आवाज नाही येऊन राहिला. सांगा ना, चला चला घरात चला. राणी, झाली का मग लग्नाची तयारी? नाही हो काकू, चालू आहे ना. कपडे घेणं आहे तुझे, ये जरा संध्याकाळी कपडे पाहायसाठी. मग हो हो येईल ना. का गेलती का शांताबाईच्या घरी? काय आहे काय नाही? मनीषाचं ऐकलं होतं बाई मी कधीतरी, जेठानी संग भांडणं होतात, नवऱ्या संग भांडणं होतात. हो राणी, खरी गोष्ट आहे काय? हो काकू, खरी गोष्ट आहे. पण मनीषाच्या आईनं द्यायचंच नव्हतं. माहित आहे ना पोरगा रिकामा आहे म्हणून, पण त्यानं ऐकलं नाही. चल मी जाऊन पाहतो शांताबाईच्या घरी. ऐकलं विचारे मनीषाबद्दल, पण बरं नाही वाटलं. चल म्हटलं माहीत करून घ्या काय आहे काय नाही. तर तुला सांगतो राणी, माया पोरांना किती म्हटलं आई मनीषाले आपल्या घरी सून करून आणू, आई मनीषाले आणू, पण मनीषाच्या आईनं गोष्टच नाही घेतली. पाय आज माझ्या घरी किती चुकत राहिलीस ती पोरगी. काकू तुम्हाला सांगतो, नाही झाली पहिले, आता ती करून टाका. नाही चांगली आहे हो मनीषा, पण तिच्या पप्पूले काहीच तिची काळजी नाही. नवरे आले तिचे, काहीच काळजी नाही. उठला सुटला की चालला भाजे संग दुकानांनी. मी पाहतो माझ्या डोळ्यानं, माझ्या दारातून जातात. पाहू बिराणी आता काय होते तर, म्हणून बहीण पोराली मी. चल येतो मी शांताबाईच्या घरून. राणीचंही म्हणणं आहे की नाही संदीपसोबत लग्न कर म्हणून. संदीप एखादा फोन करणार आहे. संदीप कुठे असतो? काकूनं कसं काय म्हटलं काय माहीत, मला असं वाटते काय मी ते तर त्याला माहीत. जाऊ दे, जे फिन ते चांगलंच फिन. राणी आली काय? राणी घरी आली आली आली. आई आई कुठे गेली? आई आई लवकर ये. मनीषा आली काय? मनीषा घरी? मनीषा पप्पू, तुम्ही आणलं नाही का मनीषाले? आम्हाला असं वाटलं की तुम्हीच घेऊन येता मनीषाले. दिसली नाही का मनीषा कुठे गेली तर? खरंच कुठे गेली मग मनीषा? अरे बापरे, आता तर हद झाली मनीषाची. संध्याकाळ होऊन राहिली तरी मनीषाचा पत्ता नाही. पप्पू सगळी तुमची चुकी आहे, तुम्हीच तिला मोकाट सोडलं. आई घरी नाही आहेत, आई गावाला जायलात. पहा आता काय आता. वहिनी तिच्या आईच्या घरी गेलीशीन काय? जाऊ का मी पाहायले? पप्पू गेलीशीन, तिच्या आईच्या घरी गेलीशीन, नाही तर एखादा पकडला असेल कोणी आशिक तिचा. मला तसंच वाटून राहिलं. आणि तुम्हाला सांगतो 2 दिवसापासून तिचे रंग रूपच अलग वाटून राहिले. पप्पू तुम्ही काही म्हणा मला. हा वहिनी, नाही ओळखलं तिचे बरोबर. मला तर असं वाटते कोणासोबत गेली की काय. हा पप्पू, पहिले तिच्या आईच्या घरी सांगून द्या तुम्ही. शांता काकूच्या घरी सांगायला जा. सगळं काही बोंब करून टाका तिची. कुठे गेली कुठे गेली, पाहून गेली पाहून गेली. ठीक आहे वहिनी, आलोच मी. पाहिनं एवढा चांगला नवरा, घरदार, सासू सासरे, वावर धरा, पाहून घ्या पप्पू. काय जे कमी आहे तिले सांगा, तुम्हीच सांगा. वहिनी आता फक्त तिले घरी येऊ द्या. खाता मा झाला तिले. आता नाही वावराने धाडीन कापूस याच्याले या ना. आता पप्पू नका म्हणू तुम्ही. आता तिथे खाणं बसणं लय भारी जाईन तिले. आता पहा तुम्ही गंमत. येणारच नाही का घरी आता संध्याकाळी? तिच्या आईच्या घरी चाललो मी. जमलं मनीषा, बिना धक्क्यातच खांडू फुटलं. जमलं. मी तर म्हणतो तू आता घरीच नको येऊ, मयच राज्य राहीन मग. मनीषा मनीषा कुठे गेली? मनीषा लवकर ये. मनीषा मनीषा आली वाटते. मनीषा अरे जवळ बा, तुम्ही बसा बसा. मामीजी आधी मी बसासाठी नाही आलो. आवाज द्या मनीषाला कुठे गेली तर. मनीषा आमच्या घरी कुठे आहे मनीषा? माझ्या घरी नाही आली मनीषा. तुम्हाला कोण सांगितलं अति आली म्हणून? तुमच्या घरी नाही आली, कुठे गेली मग? काही भांडण गिणन केलं वाटते मनीषासोबत. लक्षात ठेवा पप्पू, माझ्या मनीषाला जर काही झालं ना, मायाशी गाठ आहे तुमची. सांगा लवकर कुठे गेली मनीषा? नाही नाही तसं नाही मामीजी, तुमच्या घरी आहे काय पाहायला आलो मी. कुठे गेलीशीत ना? येईन येईन येईन, मैत्रिणीसमोर बसलीशीन बोलत. तुम्ही कशी आली मग? मनीषा करत. भावजेवर कमी लक्ष ठेवा, बायकोवर जास्त लक्ष ठेवा.
ठीक आहे मामीजी, चला येतो मी. अरे बापरे, बरं झालं जास्त गरम नाही झालं, नाही तर हिनं तर म्हैस धुनकली असते चांगली. हा जाऊ, कसं काय पाहिलं आला मनीषाले, काही सांगितलं नाही, काही नाही. मनीषा करत. चल सविताला फोन करून पाहतो. आई बी गावाला गेले, मनीषाही घरी नाही. जमलं, शंकर वावरांदी, बाबा गावाले, पप्पू आणि मीच घरी. आता येऊच नका म्हणा कोणी. वहिनी कुठे गेले वहिनी? वा, पप्पू याले घरी. पप्पूला सांगतो आता कुठेच जाऊ नका. आता मला भीती वाटते, मी एकटी घरी. आता मस्त नाटक करतो मी. अरे बापरे, पप्पूली खुशी झाली वाटते, घरी कोणी नाही येतं. जमलं. मी म्हटलं की नाही, आम्ही दोघं एकमेकासाठीच बनलेलो आहोत. पप्पू बसा, पाणी आणतो, चहा आणतो, बसा. वहिनी, मनीषा तिच्या आईच्या घरी गेली नाही. तिची आई तर मायावर गरम झाली. मग शेवटी मीच हाशावर नेलं. मी म्हटलं नाही, जाऊ दे, तिच्या मैत्रिणीसोबत बोलत असेल म्हटलं मनीषा, येईनच घरी रात्रीपर्यंत. पप्पू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता लहान पोरगी नाही आहे काही, चले मोठं तिला शोधायला तुम्ही. बसा, पाणी आणतो मी. हा वहिनी, बरोबर आहे तुमचं, मी रिकामा नाही शोधायला. आता वहिनी पाणी आहे ना, मला ताट वाढा, आपण मस्त दोघं जण जेवण करू. चला वहिनी. जमलं देवा, माया मनात आहे तसंच होऊन राहिलं. मला साथ दे रे बापा देवा. अक्षयचा फोन नाही आला. अक्षय म्हणे मी भेटायला येतो. पण गे राजाने मला मस्त बोंबलत माझ्या नावानं. माझ्या नवरा आहे किती चांगला आहे. चल अक्षयला आणायला जातो मी. सविता तू काही? हा मी घेतो, तुम्ही पण. शांताबाई आहे का शांताबाई? अरे काकू, या बसा. कर सविता जेवण, बसतो मी. गंगूबाई कर ना जेवण, कर ना. नाही शांताबाई, करा, मी त्या खोलीत बसतो. बरं झाली आली बाई शांताबाईच्या घरी. आता काही बरं वाटून राहिलं. अंदाज आहे मला, शांताबाईला काही ना काही माहीत असेलच मनीषाबद्दल. शांताबाई, बाई सविताबाईचा आवाज आहे. सविताबाई आली, सांग. खरोखर शांताबाई म्हणतेस सविताला रिकामी आहे? खरोखर पण पाय, आता तर माझ्या घरून गेली, आली बी शांताबाईच्या घरी. बरं येऊ दे. अरे गंगूबाई, तू कशी काय आली? पाय व मला विचारते तू कशी आली, आणि तू कशी आली? शांताबाई जेवण करून राहिली. बस सविता बस. काय म्हणतात थांब येतो मी. सविताबाई थांब ना, शांताबाईला सांगितलं मी जेवण करते बस म्हणून. बस नव्हतीस तू, बस गंगूबाई. आली मी. पाय किती बदमाश आहे. आपण तरी माणूस बसलो, आणि हे पाय. थांब मी या गोष्टीच ऐकतो आता चोरून. संदीप लई वेळ झाला, आता सगळेजण वाट पाहत असतील. चल तू घरी जाय, मी पण घरी जातो. मनीषा ये मग, उद्या पण भेटू. मनीषा पप्पू मी लपतो. मी चाललो घरी चाललो. पाय तू पाय. अरे पप्पू आला. मनीषा, ओ मनीषा काय झालं मनीषा तुले? कोण राहून राहिली तू? मनीषा थांब.